एका आईचा काळीज चिरून टाकणारा हा हंबरडा. आणि बापाच्या मृत्यूचं दुःख खांद्यावर घेऊन नकळत्या वयात वडिलांना अखेरचा निरोप देणारा हा आहे अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा मुलगा. नीतीनं बारामतीच्या दुर्दैवी विमान अपघातात फक्त महाराष्ट्राचा एक लोकनेता हिरावला नाही, तर त्या नेत्याची सावली बनून राहणारा एक निष्ठावंतही काळाच्या पडद्याआड गेलाय. अजितदादांच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे राहणारे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या मृत्यूनं सहकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. साताऱ्यातील तरडगावमध्ये विदीप जाधव यांना पोलीस सलामीत अखेरचा निरोप देण्यात आला. 2009 साली विदीप जाधव पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर 2010 ते 2013 न्यायाधीश जयंत सानप यांचे अंगरक्षक म्हणून ते कार्यरत होते. 5 वर्ष ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते. तर 2019 पासून ते अजित पवारांसोबत होते. गेल्या 6 वर्षांपासून विदीप जाधव अजित पवारांची सावली बनून सुरक्षेसाठी अहोरात्र त्यांच्यासोबत होते. मात्र 2.5 महिन्यांपूर्वी जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं ते रजेवर होते. रजेवर असतानाही अजित पवार आपुलकीनं आपल्या सहकार्याची विचारपूस करत होते. अजित यांची ओळख ही अजितदादांचं अगदी जवळची व्यक्ती जी शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिली आणि लय त्यांनी पहिल्यापासून 2019 पासून तर ते त्यांच्याबरोबर राहिला, ते शेवटपर्यंत राहिला. जाधव यांचे वडील सध्या सेवानिवृत्त शिक्षक आहेत, मूळ गावी स्थायिक आहेत. त्यामुळे मुलाच्या मृत्यूनं कुटुंबाचा डोलारा पुन्हा थकलेल्या खांद्यावर कसा पेलायचा हा प्रश्न त्यांना पडलाय. आता काळजी एवढीच आहे मला, बाकी काय नाही. त्यांची लहान मुलं एक आहे, तिसरीला मी हे. माझ्या बी आयुष्याचं दुःखच वाटायला लागलं ना मला आता, कारण लहानपणापासून मी सगळ्यांची मदतमारी केली, सगळ्यांचं हे केलं आणि आता पोरांच्यासाठी जगायचं. पोरांचं ही त्याच्या त्रास झाला आयुष्याचा. अजित पवारांच्या जाण्यानं एकीकडे बारामती शोकसागरात असताना दुसरीकडे फलटण तालुक्यातील तरडगाव ही शोकाकुल झाले. ज्या नेत्याच्या रक्षणासाठी विदीप जाधव अहोरात्र सावलीसारखे उभे राहिले, त्या नेत्याची साथ त्यांनी मृत्यूच्या दारातही कायम ठेवली. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.